विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, BMS वैद्यकीय अधिकारी याकरता जर आपण फॉर्म भरला असेल तर आपल्याला माहीत असेल नॅशनल हेल्थ प्रोग्राम या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो 20% वेटेज आहेत, म्हणजेच 40 मार्क यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विचारले जाणार आहेत. यावरच आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघणार आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यापूर्वी लक्षात घ्या, आपणाला नॅशनल हेल्थ प्रोग्राम त्यांनी जो सिलेबस दिला आहे, हे जे 10 प्रोग्राम आहेत यावर नोट्स आणि जर MCQ पाहिजे असेल तर 499 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. लक्षात घ्या, हा टॉपिक अगदी महत्त्वाचा आहे. जर आपल्याला पोस्ट काढायची असेल तर 499 विद्यार्थी मित्रांनो खूप कमी किंमत आपण या ठिकाणी ठेवली आहे. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करा. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, व्हिडिओ पॉज करून आपण बघू शकता. तसेच सामान्यांमधील चालू घडामोडी जर टॉपिक आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी डिटेल दिले आहेत. परचेस करण्याकरिता सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्यासोबत सामान्य स्पेशल देखील आहेत आपल्याकडे. 4366 प्रश्न, प्राईज अगदी कमी ठेवली आपण 299. यामध्ये हे सर्व टॉपिक तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. तसेच लक्षात घ्या, नव्याने आपण आयुर्वेदिक सिलेबस मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे देखील लॉन्च केलं आहे. यामध्ये टॉपिक वाईज तुम्हाला 1350 प्रश्न भेटतील आणि संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित एकूण 1650 प्रश्न, असे टोटल 3000 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 999 रुपये. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. क्वालिटी कंटेंट आहे. जर तुम्हाला डेमो बघायचा असेल तर डेमोसुद्धा तुम्ही घेऊ शकता. याकरिता तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला डेमो फाईल विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर तुम्ही डिसाईड करा आपल्याला मटेरियल घ्यायचं की नाही. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस लॉन्च्ड इन. ऑप्शन आहेत 1976, 1980, 1984 की 1994. तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, आपण प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. एकचं उत्तर काय असेल लगेचच खाली कमेंट करून द्या. जेही विद्यार्थी मित्र व्हिडिओ बघतायत त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्या. तर लक्षात घ्या, नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस लॉन्च्ड इन 1976. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, द ट्रॅकोमा कंट्रोल प्रोग्राम स्टार्टेड इन. ऑप्शन आहेत 1963, 1980, 1984 की 1994. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर लगेचच खाली कमेंट करा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1963 मध्ये हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन, नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस NPCB इज डॅश स्पॉन्सर्ड प्रोग्राम. ऑप्शन आहे सेंट्रल, स्टेट, प्रायव्हेट. त्यानंतर ऑप्शन डी आहे, इन द बिगिनिंग NPCB वॉज 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड प्रोग्राम. Now from 12th financial year program, it is 60-40 in all state UTs and 1910 in hill state and all northeast states. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. म्हणजे सुरुवातीला हा 100% केंद्रीय काय म्हणता येईल की केंद्राचा प्रोग्राम होता, परंतु नंतर त्यांनी 60-40 केलं स्टेट आणि युनियन टेरिटरीला आणि 90 आणि 10 पोर्शन केलं हिली स्टेट आणि नॉर्थ ईस्ट स्टेटसाठी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 आहे, नॉमेनक्लेचर ऑफ द प्रोग्राम वॉज चेंज्ड फ्रॉम नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ब्लाइंडनेस टू नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट इन. ऑप्शन आहेत 1976, 1980, 1984 की 2017. तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करून द्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. याचं जे नॉमेनक्लेचर आहे ते 2017 मध्ये चेंज करण्यात आलं आणि याचं जे नवीन नॉमेनक्लेचर आहे ते आहे नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, व्हिजन 2020 द राईट टू साईट इट इज अ ग्लोबल इनिशिएटिव्ह टू रिड्यूस अवॉइडेबल, प्रिव्हेंटेबल अँड क्युरेबल ब्लाइंडनेस बाय द इयर 1976, 1980, 2020 की 2017. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लगेचच लाईक करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 2020. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, टार्गेट डिसीजेस आर. ए आहे कॅटॅरॅक्ट रिफ्रॅक्टिव्ह एरर्स, बी चाइल्डहुड ब्लाइंडनेस कोरोनल ब्लाइंडनेस, सी आहे ग्लोकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी की ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ द अबो. हे विद्यार्थी मित्रांनो टार्गेट आहे, टार्गेटेड डिसीज आहे या प्रोग्राममधील NPCB प्रोग्राममधील.
त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे एम टू रिड्यूस अवॉइडेबल व्हिज्युअल इम्पेअरमेंट ॲज अ ग्लोबल पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम अँड टू सिक्युअर ॲक्सेस टू रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड अंडर विच ग्लोबल ॲक्शन प्लॅन. तर कोणत्या ॲक्शन प्लॅनमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे जे ध्येय आहे ते ठेवण्यात आलं. 2010 ते 14, 14 ते 19, 6 ते 10 की 2002 ते 2006. तर आपण जी नॅशनल हेल्थ प्रोग्रामच्या नोट्स देत आहोत त्या नोट्स जर तुम्ही रीड केल्या आणि त्यानंतर प्रश्न जर अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला तर हे प्रश्न नक्कीच तुमच्या लक्षात राहतील. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2014 ते 2019. नेक्स्ट, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO गोल रिडक्शन ऑफ प्रिव्हिलन्स ऑफ अवॉइडेबल ब्लाइंडनेस टू 0.3% बाय 1976, 1980, 2020 की 2017. तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून द्या. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2020. आणि याआधीचे जर तुम्हाला सर्व व्हिडिओ वॉच करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, ती प्लेलिस्ट ओपन करून आपण याआधीचे सामान्य ज्ञान सिरीज तसेच नॅशनल हेल्थ प्रोग्राम याचे प्रश्न बघू शकता. पुढील क्वेश्चन आहे NHP नॅशनल हेल्थ प्रोग्राम टार्गेट टू रिड्यूस दी प्रिव्हिलन्स ऑफ ब्लाइंडनेस टू 0.25% बाय डॅश इयर अँड डिसीजेस बर्डन बाय 1/3 फ्रॉम करंट लेवल. ऑप्शन काळजीपूर्वक बघा. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 2025. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे डॅश इज दी लिडिंग कॉज ऑफ ब्लाइंडनेस कॅटॅरॅक्ट, रिफ्रॅक्टिव्ह एरर, ग्लोकोमा की ऑल ऑफ दी अबव. तर याचं योग्य उत्तर आहे कॅटॅरॅक्ट हा लिडिंग कॉज आहे ब्लाइंडनेसचा. म्हणजे 62% जर कोणाला जर ब्लाइंडनेस येत असेल तर ते कॅटॅरॅक्टमुळे 62% येतं, रिफ्रॅक्टिव्ह एररमुळे 19.70% येतं आणि ग्लोकोमामुळे 5.8% इतके येतं. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बघितलेत. अजूनही प्रश्न आहेत परंतु लक्षात घ्या तुम्हाला जर आयुर्वेद सिलेबस MCQ जर पाहिजे असेल तर 3000 प्रश्न आहेत. फक्त 999 रुपयामध्ये भेटत आहे. तर लगेचच डेमो घ्या आधी, त्यानंतर तुम्हाला मटेरियल आवडलं तर नक्की परचेस करू शकता. त्यासोबत सामान्य ज्ञानचं मटेरियल देखील आहे. 4366 प्रश्न 299. इतक्या कमी फीमध्ये कोणीही मटेरियल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रोव्हाइड करून देत नाही. चालू घडामोडीचं देखील आहे. अधिकच्या माहितीसोबत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण एक्सप्लेन केलं आहे. त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम हे तुम्हाला तर आवर्जून घ्यायचं आहे कारण की तुम्हाला हे मटेरियल कुठेही भेटणार नाही. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला पुढील टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील खाली कमेंट करू शकता. थँक्यू.